आपण पाहतोय बारामती मधली दृश्य आहेत। बारामतीमध्ये अजित दादा यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि अजित पवार यांनी बारामतीमधूनच निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी या सर्व कार्यकर्त्यांची असल्याचं आपण पाहिलं। अजित पवार यांचा ताफा सुद्धा या सर्व आंदोलकांनी अडवून धरलेला होता। पोलिसांनी वारंवार या सर्व कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केलाय, मात्र तरी सुद्धा त्यांनी जोपर्यंत अजित पवार आम्हाला आश्वासन देत नाही किंवा स्वतःची उमेदवारी जाहीर करत नाही तोपर्यंत सरकणार नाही अशी भूमिका घेतली। बारामतीचे प्रतिनिधी मिलिंद संघई आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। मिलिंद, आपण या ठिकाणी बघतोय अजितदादांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, तेही मोठ्या संख्येने। सध्याची काय परिस्थिती, सविस्तर अपडेट? बरोबर आहे, गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे बारामतीतून निवडणूक लढवणार नाही अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत। कार्यकर्ते अतिशय अस्वस्थ आहेत। कालच्या व्यापारी मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी असं सांगितलं होतं की तुमच्या मनातला जो उमेदवार असेल तोच घड्याळाचा उमेदवार असेल, पण तरीही कार्यकर्त्यांचं त्यांनी समाधान होत नाही, कारण कालपासून अजित पवार हे शिरूरमधून निवडणूक लढवणार अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत। आज प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलेलं आहे की अजित पवार हेच बारामतीचे उमेदवार असतील, पण तरीही कार्यकर्त्यांची मानसिकता अशी आहे की त्यांनी स्वतः अजित पवार यांनीच आपली उमेदवारी जाहीर करायला पाहिजे। कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि आज कार्यकर्ते त्याच्यासाठी अतिशय आक्रमक झालेले आहेत, कारण अजित पवार नसतील तर बारामतीचं भवितव्य अवघड आहे अशी सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे। त्यामुळे आजचा हा एकूणच उद्रेक आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आजच्या आजच उमेदवारी जाहीर करा अशी या सर्व कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं बघायला मिळत आहे आणि दादांचे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि अगदी रस्त्यावरती त्यांनी ठिय्या सुद्धा मांडला असल्याचं आपण बघतोय। दादांसाठी संपूर्ण जनता रस्त्यावर उतरलेली आहे। बारामतीमधली या क्षणाची लाईव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीवर बघू शकताय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। या क्षणाला आपण जर बघितलंय सर्व अजित पवार यांचे कार्यकर्ते, अजित पवार यांचे समर्थक या ठिकाणी ठिय्या मांडून रस्त्यावर बसलेले आहेत आणि अजित पवार यांनी लगेचच बारामतीमधून आपली उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी या सर्व कार्यकर्त्यांची असल्याचं बघायला मिळतंय। अजितदादांसाठी हे सर्व कार्यकर्ते आग्रही आहेत आणि अजितदादांनी लगेचच आपली उमेदवारी जाहीर करावी असंच या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। या सर्व कार्यकर्त्यांना अजित पवार यांच्या ताफ्यासमोरून हटवायला पोलिसांची देखील चांगलेच दमछाक होत असल्याचं बघायला मिळत आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि या कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न या सर्व पोलिसांकडून केला जात असल्याचं आपण बघतोय।